हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आपण बघणार आहोत 5 रिझन कशामुळे मार्केट पडले ते. तर फर्स्ट रिझन आपण बघणार आहोत HDFC बँक अर्निंग. आणि मिक्स Q3 रिझल्ट फ्रॉम HDFC बँक लेड टू अ डाऊनटर्न इन बँकिंग स्टॉक्स. तर HDFC बँकेचा रिझल्ट आपण बघितला. रिझल्ट जरी चांगला असला तरी मर्जरची मागे आपण न्यूज पाहिली होती, तर मार्केटने असे रिॲक्ट केले. सेकंड आहे ग्लोबल सेंटिमेंट. तर एशिया मार्केट हे पडलेलं आहे आणि चायना GDP मिस इन्फ्लुएन्स इन रिजनल सेंटिमेंट, पण त्याचा काही परिणाम झाला नाही चायनाच्या GDPचा. थर्ड आहे हॉकीज फेडरल रिझर्व्ह. US फेड इंटरेस्ट रेट्स ट्रान्सपोर्ट्स कॉशन ग्लोबल इन्व्हेस्टर सेंटिमेंट. तर USच्या काही व्याजदराच्या रेटमुळे सुद्धा मार्केट पडलेलं आहे. फोर्थ आहे चायना इकॉनॉमिक डेटा लोअर दॅन एक्सपेक्टेड GDP अँड हाय यूथ अनएम्प्लॉयमेंट इन चायना रेटल मार्केट. म्हणजे GDPचा जो डेटा आहे तो अपेक्षेपेक्षा कमी आलेला आहे आणि हाय अनएम्प्लॉयमेंट तिथे झालेले आहे. फिफ्थ आहे फायनान्शियल इंडिकेटर. डॉलर स्ट्रेंथ अँड US बॉन्ड इल्ड राईज हिंटेड ॲट टायर फ्युचर मॉनिटरी पॉलिसी. तर डॉलरचे आपण पाहत आहे की डॉलर दिवसेंदिवस वाढत जात आहे आणि US बॉन्ड इल्ड राईज होत चालले आहे. त्याच्यामुळे फ्युचर मॉनिटरी पॉलिसी टायटर होत चालली आहे. तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ जर बघायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू.